नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं भालाफेकीत घडवला इतिहास, भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक। मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र शहरात होण्यासाठी प्रयत्न, कुलगुरू डॉक्टर पेडणेकर यांचं प्रतिपादन। आणि मातोंड येथील गाव रहाटीचा कवळाच उत्साहात। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11। टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय। टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरलाय। तसंच यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे। भारतानं ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रमही मोडलाय। भारतानं आतापर्यंत 7 पदकं जिंकली आहेत। नीरजसह 12 स्पर्धक अंतिम फेरीत होते। नीरजनं पहिल्या प्रयत्नात 87.3, दुसऱ्या प्रयत्नात 27.58, तिसऱ्या प्रयत्नात 76.97, चौथा प्रयत्न फाऊल झाला। ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स म्हणजेच ॲथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचं मुख्य आकर्षण असतं, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकलं नाही। ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी 1900च्या ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये 2 पदकं जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता। नीरजनं भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे। भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकली आहे। त्यानं आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकली आहे। नीरज चोप्रानं आपलं भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाउस बार्टोनिट्स यांच्याकडून प्रशिक्षण घेतलंय। तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलंय आणि आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यानं इतिहास घडवलाय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी। MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच प्रवेश घ्या। तब्बल 65 वर्ष पूर्ण झालेल्या दोडामार्ग सावंतवाडी राज्यमार्गावरील मणेरी पुलाची दुरावस्था झाली आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे डोळेझाक करत आहे। शिवसेनेचे तालुका संघटक संजय गवस याबाबत आक्रमक झाले। सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीवरील मणेरी येथील सर्वात मोठा पूल आहे। हा पूल उभारून 65 वर्ष झाली आहे। सध्या या पुलाचे कठडे ढासळले असून त्या सिमेंटच्या संरक्षण कठड्यांना लाकूड काठ्यांचा आधार देण्यात आलाय। इतकी दयनीय अवस्था बांधकामच्या निकम्या अधिकाऱ्यांमुळे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय गवस यांनी दिली आहे। त्यामुळे थेट सिंधुदुर्ग लाईव्हकडे मणेरी पुलाची झालेली वाताहत प्रत्यक्षरित्या जाग्यावर जाऊन अधोरेखित केली आहे। वज्रे येथील सेजा वेदांता कंपनीचे हेवी ट्रक या पुलावरून वाहतूक करत असल्यानं या पुलाला अधिक धोका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे त्या महिन्यात या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून या पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष वेधूनही सुधारत नसेल तर शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारं हे मणेरी पूल असून या पुलाची दुरावस्था काय झालेली आपण प्रत्यक्षात पाहत आहात। या पुलाचं असणारा संरक्षक कठाडा जो आहे पूर्णपणे ढासळलेला आहे। त्याला लाकडी लावून त्याला संरक्षक देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे। येणाऱ्या या 2 वर्षामध्ये या पुलाची जी स्थिती झालेली आहे ती अगदी कमकुवत स्थिती झालेली आहे। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून या दुरुस्ती संदर्भात या सार्वजनिक बांधकाम खात्याने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ते वारंवार सूचना देऊन विनंती करून पण
सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत आणि लोकांना या पुलावरून वाहतूक करताना जो मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते आहे. आपण महापुरात बघितलं आहे की संपूर्ण गावागावातील पुलं कोसळलेली आहेत आणि हे जोडणारं पूल जे आहे दोडामार्ग तालुक्याचं एक महत्त्वाचं पूल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या पुलाची जर दुरुस्ती न झाली किंवा याला पर्यायी मार्ग न उपलब्ध केलास किंवा दुसरा पर्यायी पूल न उपलब्ध केलास मोठं संकट या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आणि जर हे पूल दुर्दैवाने हे पूल जर कोसळलं तर लोकांना येण्या जाण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. सार्वजनिक बांधकामांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या लोकांच्या जर तुम्हाला जीवन मरणाचा प्रश्न जर असेल जर त्यांना खरोखर या लोकांबरोबर आत्मीयता असेल तर या पुलाचं स्ट्रक्चरल वाढी लगेच करायला पाहिजे. लोकप्रतिनिधींना दोषी ठरून काय उपयोग होणार नाही. कारण तुम्ही जर यंत्रणा खुशकामी ठरली असेल तर लोकप्रतिनिधींना लोकांचा दोष देण्यात आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही. या पुलावरून विशेषतः अति अवजड वाहने जे कायमस्वरूपी या ठिकाणी वाहतूक होते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक होते. विशेषतः शेजा वेदांता जी कंपनी आहे त्या कंपनीतून जवळजवळ 16 टायर किंवा टायराच्या गाड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जातात. गेली मायनिंगच्या गाड्या असू या ठिकाणी वरून जातात आणि गेली 2 वर्ष या पुलाची जी दुरवस्था झालेली आहे ती त्याकडे दुर्लक्षच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बघा हे या ठिकाणी बघा मेघा पडलेल्या आहेत. या मेघा पण वाहतूक करताना पण एखादा वाहतूकदार असेल किंवा एखादा दुचाकी या ठिकाणी जात असेल तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण पुलाला जे मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे लोकांच्यासाठी म्हणजे धोकादायक आहे. संरक्षक कठाडे जर बघितले तुम्ही तर आज बघा ही परिस्थिती काय आहे. हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या ठिकाणून नेहमी ये जा करत असतात. त्यांना सूचना देऊन विनंत्या करून पण त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. या पुलाची या पावसाळ्यानंतर वेळीच जर दुरुस्ती न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने या अधिकाऱ्यांना घेला घालून उत्तर त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः आमचे खासदार किंवा आमदार आणि पालकमंत्री यांना पण हा विषय आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून या पुलासाठी पर्यायी पूल आणि या पुलाची दुरुस्ती करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजय गवस यांच्या मागणीला युवा सेना तालुका प्रमुख भिवा गवस, तालुका समन्वयक मदन राणे यांनीही पाठिंबा दिलाय. दोडामार्ग तालुक्यातील महत्त्वाचा असा हा मणेरी पूल आणि या मणेरी पुलाबद्दल आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय संजय गवस साहेब किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी जे इथे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला त्या इशाऱ्याशी आम्ही सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. जर या पुलाचा विषय मार्गी नाही लागला तर या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसायला पण देणार नाही आणि त्यांना हा जाब आम्ही जनता किंवा आम्ही सर्व जनतेबरोबर त्यांना जाब विचारणार. आणि परत याच्या पुढे जर असे दोडामार्ग तालुक्यातील इतर पण पुलं आहेत त्यांचा पण विषय जर यांनी जर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर अशा निधी द्यायला तयार आहे आणि सार्वजनिक बांधकामचे अधिकारी खूप कमी ठरत आहेत. म्हणून आम्ही सर्व त्यांना युवा सेनेचे पदाधिकारी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी याला जाहीर पाठिंबा देत आहोत. सध्या मणेरी पुलाच्या पायाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून पुलाच्या कठड्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम दर्जाचे ऑडिट होऊन त्याची क्षमता न तपासल्यास कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अगदी शेवटचं टोक आणि जो नव्याने निर्माण झालेला तालुका म्हणजे दोडामार्ग तालुका आणि या दोडामार्ग तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून जोडणारा हा मणेरीचा पूल अतिशय महत्त्वाचा पूल. याच पुलावर आपण आहोत आणि या पुलाबाबत शिवसेनेचे जे तालुका संघटक आहेत, युवा समन्वयक आहेत मदन राणे, संजय गवस यांनी अतिशय बांधकाम विभागाच्या या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र कुठच्याही प्रकारचं इथील जनता हे राजकीय जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पदाधिकारी सगळी मागणी करतात बांधकाम खात्याकडे या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं, याची नेमकी जी कुवत आहे ती तपासली जावी. याच पुलावरनं अगदी 16 टनपर्यंत वाहतूक जी आहे माल वाहतूक ती केली जाते. त्यामुळे हा जर पूल कोसळला तर संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटणार आहे. त्यामुळे या राजकीय लोकप्रतिनिधींची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की या पुलाचा जो स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, याची नव्याने बांधणी होण्यासाठी या पुलाची नेमकी खरंच एवढी सक्षमता आहे का की जनता जशा प्रकारे आत्ताच्या महापुरामध्ये अनेक गावांचे पूल वाहून गेले, अनेक गावं तालुक्यापासून जिल्ह्यापासून तुटली गेली, तसा प्रकार दोडामार्ग वाशिमवर येऊ नये यासाठी या लोकांची धडपड आहे. निश्चित शासनाने याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा अन्य गावांवर, अन्य जिल्ह्यात आणि अन्य तालुक्यांवर जशा प्रकारे
परिस्थिती जी अतिशय बिकट परिस्थिती ओढावलेली आहे, तालुक्याशी जिल्ह्याशी संपर्क तुटलेला होता, तशी वेळ आणि तशी परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही. दोडामार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी सावंतवाडी नगर परिषदेस प्रथमच भेट दिली. माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचं नगर परिषदेत स्वागत केलं. यानंतर मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शहरातील जागांची त्यांनी पाहणी केली. नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष संजू परब यांनी कुलगुरूंचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्याचे सुपुत्र मालवण तालुक्यातील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुभाषजी पेडणेकर साहेब यांचं इथं मी स्वागत करतो. आनंद या गोष्टीचा होतो की कालपासून मला कुतूहल होतं की आपल्या जिल्ह्यातील एक व्यक्ती एवढ्या मोठ्या उच्च पदावर जाते, आपल्या सावंतवाडी नगर पालिकेला भेट देते आणि एका चांगल्या गावासाठी आपल्या कारकिर्दीत काहीतरी व्हावं हा दृष्टिकोन घेऊन इथं आलेला आहे. त्यामुळे त्याचा आनंद आणखी द्विगुणित झालेला आहे. अशी जिल्ह्यातली काही ठराविक जी नगररत्न आहेत त्या नगररत्नापैकी एक नाव म्हणजे सुहासजी पेडणेकर. मला आनंद आहे की या गोष्टीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आहे आणि आता बोलता बोलतात की मी पूर्ण नाही, मी तुमचा आहे. त्या गोष्टीचा मला जास्त आनंद. तर मी असे आमच्याकडे पाटेकरच्यांनी अशी प्रार्थना की तुमच्या या कारकिर्दीत तुम्हाला भरपूर यश मिळो. जे तुम्ही काय संकल्प केले ते तुमची पुरे आहोत असे मी पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो. आम्ही सर्व सावपेटीकर तुमच्या सोबत आहोत. थोडेच मी तुम्हाला इच्छितो, कारण ते माझं येणं सुद्धा कालच ठरलं. कारण सध्या प्रचंड घाई आहे बऱ्याच गोष्टींची आणि आपण बघतात की जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं आहे आणि शिक्षण क्षेत्र करोनामुळे पूर्णतः बिघडलं आहे. खूप वाईट वाटतं की मुलं शाळेत जाऊ शकत नाही, महाविद्यालयात जाऊ शकत नाही. सो कॉल ऑनलाईन, पण त्या ऑनलाईन हे काय पूर्ण शिक्षण असू शकत नाही. त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. तेव्हा सर्वप्रथम मला आपण सर्वजण अशी प्रार्थना करूया की कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊन शिक्षण क्षेत्र हे पूर्णतः व्यवस्थितपणे परत किंवा पूर्वपदावर येऊ आणि चांगल्या गोष्टी या घडवून आणि ते चांगलं घडवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आनंद आहे की मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे आणि या करोनामध्ये जवळजवळ 1.5 वर्ष हा वेळ असाच गेल्यामुळे माझी कारकीर्द कुलगुरू म्हणून आणखी 1च वर्ष आहे. तर त्या 1 वर्षामध्ये बऱ्याच काही जे काही प्लॅन मी केले होते त्याला थोडं काय म्हणावं की दिरंगाई किंवा वेळ लागला, पण अधिक वेळ लागू नये, लवकर कसं करता येईल यासाठी मी इथे आलेलो आहे. मागच्या वेळी पण साधारण 1 महिनाभरापूर्वी पण येऊन गेलो होतो आणि माझ्या येण्याचं मुख्य कारण आहे की लवकरात लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करायचं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मुंबई विद्यापीठाकडे मुंबईमध्ये येण्याची गरज भासू नये. तर जाण्यात सुद्धा बराच वेळ जातो.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असल्यामुळे तिथल्या परिस्थिती कशा आहेत हे पूर्णतः जाणीव आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना भविष्यातील मुलांना देण्याची गरज आहे की जेणेकरून ही मुलं स्वतःच्या पायावर इथेच उभं राहतील. कुठेतरी शहरामध्ये त्यांना दाखवत द्यायची गरज असणार नाही. आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे हे खरं म्हणजे निसर्गाचं मोठं वरदान आहे. कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्याचा कदाचित शिक्षणासाठी तेवढा उपयोग करून घेतला गेलेला नाही आणि त्या दृष्टीने तो करायचा आहे. त्यामुळे इथलं शिक्षण हे बरंचसं एक त्याला आपण स्किल ओरिएंटेड म्हणतो, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या दृष्टीने करायचा विचार आहे. आणि मला खात्री आहे की काही वर्षांनी कदाचित ते रिव्हर्स मायग्रेशन सुरू होईल. शहरातील मुलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला लागतील आणि तशी येण्यासाठी एक शैक्षणिक सुविधा सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि अगदी प्रामाणिकपणे घरच्यासारखी माणसं, जसं नारवडे बोलायचं तर घरची माणसं असं. आणि मी थोडस रेसलेस प्रत्येक होते अशासाठी एकच वर्ष राहिला आणि काहीतरी आपल्या सिंधुदुर्गसाठी लवकरात लवकर चांगला करूचा असतो. आणि हे उपकेंद्र हे आता कदाचित आपण उपकेंद्र म्हणतो, पण नवीन शैक्षणिक धोरण ज्याने कोणी वाचलं असेल त्याच्या लक्षात येईल की कालांतराने हे उपकेंद्र हे वेगळं विद्यापीठ होणार. तर भविष्याच्या दृष्टीने तसा विचार करून कोकणासाठी एक चांगल्या विद्यापीठाची निर्मिती या उपकेंद्रातून होणार आहे. आणि तशा दृष्टीने अभ्यासक्रम सुरू करायचा इरादा आहे. आणि सगळे अभ्यासक्रम हे तिथल्या निसर्गाशी निगडीत, तिथल्या ज्या व्यवसाय आहेत त्याला अधिक प्राधान्य देण्याशी निगडीत असतील. हल्लीच आम्ही मुंबई विद्यापीठातर्फे एक नवीन केंद्र सुरू केलं आहे, कारण मुंबई विद्यापीठ कदाचित आपल्या देशातील एकमेव विद्यापीठ आहे ज्याच्या अखत्यारीमध्ये जवळजवळ 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे, त्यातली गोवा बॉर्डर पासून ते गुजरात बॉर्डर पर्यंत समुद्र किनारा हा मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येतो. आणि सध्या आपण बघतात की समुद्र आणि समुद्राशी जी संपत्ती आहे त्या दृष्टीने अभ्यासक्रम आपल्या देशात फार कमी आहेत. परदेशात जर तुम्ही गेलात तर छोटे छोटे देश आहेत, सिंगापूर घ्या, तिथं कितीतरी असे आहेत की त्यांच्या आजूबाजूला असलेल्या समुद्राचा त्याने एवढ्या सुंदरतेने वापर करून कित्येक नवीन अभ्यासक्रमाने संशोधन केलेलं आहे चालू. आणि त्या दृष्टीने आपल्याकडे अजून तशी सुरुवात झालेली नव्हती. ती मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही द सेंटर ऑफ एक्सलन्स इन मॅरीटाईम स्टडीज हे प्रस्थापित केलं आहे आणि त्याच्यातून बरेच उपक्रमही सुरू होणार आहेत. त्या दृष्टीने आणखी एक त्याच सेंटरचं उपकेंद्र म्हणून वेंगुर्ल्याला समुद्रकिनारी तिथे आम्ही थोडी जागेची मागणी केली आहे आणि तिथे ते सब कॅम्पस हे समुद्राशी निगडीत अभ्यासक्रम प्रमोट करण्यासाठी वापर करणार आहोत. तर अशा पद्धतीने बरेच प्लॅन आहेत आणि माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की सावंतवाडीमध्ये जर तशी चांगली ऍटलिस्ट इनिशियली सब कॅम्पस सुरू करायला तुम्ही आम्हाला मदत केली, थोडी जागा दिली तर इमिजिएटली या अकॅडमिक इयर पासून सुरू करायचंय. कारण आणखी वेळ ऑलरेडी ह्या कोरोनामुळे गेलेला आहे, तो आणखी घालू नये म्हणून मी खरं म्हणजे मुंबई विद्यापीठात आणि सध्या SNCT आणखी विद्यापीठ आहे तुम्हाला माहिती असेल त्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. त्यामुळे अक्षरशः वेळ मिळत नाही. मॅथचं प्रिपरेशन चालू आहे, तरीही हे खूप गरज आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून कालच ठरवलं की जाणं गरजेचं आहे आणि फायनल करून त्याचं इनॉग्रेशन करून आपल्याला सुरू करायचं.
दरम्यान विद्यापीठाच्या संभाव्य उपकेंद्रासाठी कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासोबत शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी आरक्षित असणाऱ्या जागांची पाहणी केली. यामध्ये समाज मंदिर परिसरातील बहुउद्देशीय प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र इमारत, जिमखाना, कलादालन येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी इमारतीची त्यांनी पाहणी केली. तर नगरपालिकेच्या सुसज्ज ग्रंथालयाला भेट देत कौतुक केलं. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अनारुजुन लोबो, दीपाली भालेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, बंटी पुरोहित, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. कळणे गावात मायनिंग कंपनीच्या गैरनियोजनामुळे पाणी घरात, शेतात जाऊन नुकसान झालं. पावसाळ्यात मायनिंग बंदच असतं. यामुळे जिल्हाधिकारी यांनी जी मायनिंगची बंदी आणली आहे ती फसवी बंदी असल्याचा आरोप डॉक्टर परुळेकर यांनी केलाय. पाहूयात. कळण्याच्या जे लोहखनिजाची साईट आहे तिथे त्या मायनिंग साईट मधलं पूर्ण साठवलेलं पाणी, म्हणजे ते पाणी नेहमीच साठतं, मायनिंग मध्ये नेहमीच पाणी साठतं पावसाचं, ते पूर्णपणे गैर आणि चुकीच्या बॅड मॅनेजमेंटमुळे ते पाणी पूर्ण त्या कळणे गावातल्या गरीब शेतकऱ्यांच्या घरात तिथे गेलं. अजूनही त्याचे किती नुकसान भरपाई तो आकडा कळलेला नाही. 8-9 दिवस झाले. भर पावसात मायनिंग नसतंच, त्यामुळे त्या मायनिंगवर जिल्हाधिकारी मॅडमनी जी काय बंदी वगैरे आणली ती माझ्या मते पूर्ण फसवी बंदी आहे. कारण बंदी करून प्रश्न सुटणार नाही. पहिली गोष्ट, डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर सस्पेंड झाला पाहिजे, निलंबन झालं पाहिजे आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांची अँटी करप्शन तर्फे चौकशी व्हायला पाहिजे. ही डोळेझाक अशीच नसते, त्याच्यात कुठेतरी आर्थिक मोठे मुद्दे असतात. विशेषतः पूर्ण कोकणात चिपळूण, महाड काय घडलेलं आहे आपल्याला कधी जाग येणार. जर तिथे जीवितहानी झाली असती तरी प्रशासन गप्प बसलं असतं का? मी सत्ताधारी पक्षाच्या एका पक्षाचा प्रवक्ता आहे, मी मान्य करतो, पण सगळ्यात प्रथम आमची सगळ्यांची बांधिलकी, लोकप्रतिनिधी असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, पत्रकार असोत, हे आमच्या जनतेसाठी आहेत. सामान्य जनतेला ती कळण्यातली मंडळी तहसीलदार प्रांत अशी फिरतायत. हा काय तमाशा आहे? हा काय तमाशा आहे? मायनिंग कंपनीकडनं जी काय 5-10 कोटी रुपयाची त्यांची नुकसान झालेलं आहे ती भरपाई तात्काळ रीतीने द्यायला पाहिजे. शासन काय देईल भरपाई ती वेगळी. त्यांचं अख्खं शेतच्या शेत गेलंय. पुढची कित्येक वर्ष त्यांना शेती करता येईल का? त्यांच्या घरात गेलंय. बरं, हे आसमानी संकट नाही, हे सुलतानी संकट आहे. हा प्रश्न आलाच की आम्ही ते 2009-10 आंदोलन केलं, आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि ते जनतेचं आंदोलन होतं. पण गेल्या 11-12 वर्षात किती लोकांना रोजगार दिला या उद्योगाने, की काही मुठभर लोक श्रीमंत झाले. म्हणजे मुठभर लोकांच्या श्रीमंतीसाठी कोकणातल्या तळागाळातल्या शेतकरी जनतेने भोगायचं काय? आणि हे आम्ही सगळं तेव्हा मांडत होतो. हे सगळं मांडत होतो की हा लोहखनिज उद्योग दिसायला उद्योग आहे, रोजगार आहे. तत्कालीन पालकमंत्री कोण होते काय होते मी त्याच्यात जात नाही. महत्वाची गोष्ट, इथे असले उद्योग हवेत का की पर्यटन. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. जश्न ए आझादी अर्थात आझादी आंदोलन अभियान देशभरात ऑगस्ट क्रांती दिनापासून राबवण्यात येणार आहे. 9 ऑगस्टला सावंतवाडीत या अभियानाची सुरुवात होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी दिली आहे. तसेच लोकशाही संविधानाची मूल्य जपण्यासाठी हे आझादी आंदोलन असल्याचं त्यांनी सांगितलंय. 15 ऑगस्ट 2021ला आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत, म्हणजे सुरुवात होते 75व्या वर्षाला. तर त्याला धरून देशभरातल्या जन आंदोलनाने आणि त्याची राष्ट्रीय समन्वयक जे आहे NAPM यांनी संकल्प जन आझादी 75 आझादी की राह पर असा हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि ह्या उपक्रमाची सुरुवात आपण ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी 9 ऑगस्टला सावंतवाडीतून करतो आहोत. हा उपक्रम सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली आणि मालवण येथे 4 ठिकाणी होणार आहे. या दिवशी आपण ह्या 75व्या वर्षी देशभरात आणि महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात जे वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. आणि एक आम्ही संकल्प करणार आहोत की ही जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, शहीदांनी हे जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हे टिकवण्यासाठी आणि हे जे लोकशाही आणि जी संविधानिक मूल्य आहेत त्याची जपणूक करण्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत हा या जन आंदोलनाचा उद्देश आहे. म्हणजे आज जर बघितलं तर लोकशाही मूल्यांचं हनन होताना दिसतंय. म्हणजे फादर स्टेन यांचा कोठडीत मृत्यू होतो, जे वेगवेगळे जन आंदोलनं करतायत, आदिवासींच्या प्रश्नांवरती लढतायत, पर्यावरणाच्या प्रश्नावर लढतायत, अशा लोकांना नक्षलवादी ठरवून त्यांना तुरुंगात टाकलं जातं. आणि असे UAPA सारखे कठोर कायदे लावून 3-3 वर्ष त्यांना जामिनासाठी पासून वंचित राहावं लागतं. तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनआंदोलन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना देशभरातल्या यावरती आवाज उठवणार आहोत. आणि ही 75 वर्ष जी आहेत आपल्या स्वातंत्र्याची ती साजरी करणार आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील देवस्थानातील गाव रहाटीचा कवळास उत्सव उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचं पालन करून प्रमुख गावकर मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड देवस्थानातील सालाबाती कार्यक्रम म्हणजे कवळास उत्सव. या दिवशी सकाळी मेळेकरी, भूतनाथ, पावणाई या तरंग देवतांनी श्रीदेवी सातेरी मंदिराला प्रदक्षिणे घालत कवळास उत्सवा ठिकाणी चव्हाटा इथं प्रस्थान केलं. यानंतर तरंग देवतांनी चव्हाटा मंदिर इथं पारंपरिक खेळ केले. खेळ केल्यानंतर सर्वांना कौल देत तरंग देवतांनी पुढील कार्यक्रमासाठी येथील नाटेलीवाडी इथं प्रस्थान केलं. सायंकाळी मातोंड येथील नाटेलीवाडी इथं ग्रामस्थांच्या घरी या तरंग देवता कवळासच्या निमित्तानं भेटी देऊन यानंतर रात्री तरंग काठ्या रवळनाथ मंदिरात ठेवण्यात आल्या. यानंतर पुढे 3 महिन्यांनी विजयादशमी दिवशी या तरंग काठ्या पुन्हा सजवण्यात येतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. कोकणातलं प्रसिद्ध 3 स्टार हॉटेल नीलम कंट्री साइडला बेस्ट रेस्टॉरंट, बेस्ट सर्व्हिस आणि बेस्ट टेकचा बहुमान मिळालाय. ग्राहकांना दिलेल्या चांगल्या सेवेची ही पोचपावती मिळाली आहे. तसेच जिल्ह्याला देखील बहुमान मिळाला असल्याचं हॉटेलतर्फे सांगण्यात आलंय. भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अग्रणी असलेल्या कणकवलीतील हॉटेल नीलम कंट्री साइडला रेस्टॉरंट गुरु या इंटरनॅशनल संस्थेनं बेस्ट रेस्टॉरंट, बेस्ट सर्व्हिस इन कणकवली, बेस्ट टेकवे इन कणकवली असे 3 अवॉर्ड जाहीर केले. हॉटेल नीलम कंट्री साइड मध्ये चांगल्या प्रतीचं जेवण, दर्जेदार सुविधा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आरामदायी सेवा पाहून हा अवॉर्ड देण्यात आलाय. हा अवॉर्ड मिळवणारं कोकणातील हे एकमेव हॉटेल ठरलंय. या अवॉर्डनं सिंधुदुर्गला बहुमान मिळाल्याचं प्रतिपादन हॉटेल नीलम कंट्री साइडचे जनरल मॅनेजर प्रसाद कृष्ण भाट यांनी केलंय. सर अभी लेटेस्ट होके हम लोगों का भी बेस्ट जो ट्रैवल जो माइट बोल के कंपनी है उसका थ्रू हम लोगों को जो एक्सपेशली बोले तो जो लॉजिंग जो कैटेगरी में जो 3 स्टार कैटेगरी के जो प्रॉपर्टी में जो हम लोगों को अपना जो विद जिम लग्जरी में जो विद जिम के साथ में जो प्रॉपर्टीज है उसमें जो हम लोग पूरा महाराष्ट्र में 50 नंबर का जो अवार्ड मिला है उससे हम कैटेगराइज प्रॉपर्टी. और उसके बाद में जो दूसरा जो ये है जो अपना कोकण में सिंधुदुर्ग में इट्स जो फर्स्ट वन प्रॉपर्टी जो ये अवार्ड विन हो गया प्रॉपर्टी है. सो दूसरा बात में जो है जो अपना रेस्टोरेंट गुरु बोल के जो और एक जो इंटरनेशनल जो ये करते हैं नॉर्मली जो बफिकेशन करते हैं तो उनको तो बेस्ट रेस्टोरेंट है 3 अवार्ड है उसमें. बेस्ट रेस्टोरेंट, बेस्ट सर्विस और उसका बाद में बेस्ट टेक अवे. ये तीनों कैटेगरी में जो हम लोगों को अवार्ड मिला है. वो जो एक्सपेशली बोले तो जो हम लोग जो ऑर्गेनिक जो फूड डेवलपमेंट करते हैं लाइक जो अभी लेटेस्ट होकर हम लोग जो ऑर्गेनिक में किया है जो बम्बू बिरयानी बोल के इट्स स्टीम विद बम्बूज जो प्रॉपरली जो राइस को स्टीम बम्बू के साथ में करके जो बिरयानी बनता है स्पेसिफाइड ये है, ऑर्गेनिक है, हेल्दी है तो उसका हिसाब से है. और जो ये सब हम जो एक्सपेशली ये जो अपना जो यूनिट है ये 2000 में जो राणे सर ने जो नारायण राणे सर ने जो डेवलपमेंट किया हुआ है. सो देन एक अच्छी एक खबर है कि जो जो एक साहब का एक जो ड्रीम का हिसाब से जो एक डेवलपमेंट है तो उसका रास्ते में हम लोग चल रहे हैं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोकणसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका करणं थांबवावं असं वक्तव्य अतुल बंगे यांनी केलंय. पाहूया. नाही, खरं तर आमदार वैभव नाईक असो किंवा पालकमंत्री सिंधुदुर्गाचे उदय सामंत असो यापूर्वी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर असो आणि खासदार विनायक राऊत असो या आमच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मिळणे ज्यावेळी कोकणामध्ये पूरपरिस्थिती असो की चौकी वादळ असो किंवा इतर ज्या काही नुकसानग्रस्त भागांना मदत पाहिजे असेल त्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे राज्य शासनाच्या मार्फत. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि आघाडी सरकारच्या माध्यमातून कोकणामध्ये भरीव अशी मदत या ठिकाणी लोकांना मिळालेली आहे. असं असतानाही सुद्धा विरोधी पक्षाचे भाजपचे आमदार नितेश राणे किंवा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव ते खासदार माजी खासदार माजी खासदार राणे साहेब यांच्या माध्यमातून सतत आरोप प्रत्यारोप होण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु हे योग्य नाही, कारण मला वाटतं की
अशी कधी नव्हे अशी जी नुकसान भरपाई आहे ती ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि या पालकमंत्री जे सिंधुदुर्गाचे आहेत उदय सामंत यांच्या माध्यमातून, या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी कोकणाला मिळालेले. असं असताना जे आरोप चालले आहेत ते आरोप मला वाटतं हे बिनबुडाचे आरोप आहेत, ते चुकीचे आहेत असं मला वाटतंय. नाही खरं आहे ते, कारण सातत्याने आरोप केल्यामुळे आता मला वाटतं की उद्याची जिल्हा परिषद ही एकच सत्ता त्यांच्यामध्ये राहिलेली आहे. ती सत्ता सुद्धा उद्या घालवण्यामागचा एक उद्देश असेल. त्या दृष्टिकोनातून कदाचित नितेश राणे किंवा त्यांचे बंधू या ठिकाणी प्रयत्न करत असतील आणि त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जो प्रयत्न होत असेल तो प्रयत्न आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून तो योग्य वाटत असेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्रानं भालाफेकीत घडवला इतिहास. भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक. मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र शहरात होण्यासाठी प्रयत्न. कुलगुरू डॉक्टर पेडणेकर यांचं प्रतिपादन. आणि मातोंड येथील गाव रहाटीचा कवळाच उत्साहात. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.